पहा मित्रांनो, आपण आता आपल्या वाडीपासून खूप लांब आलेलो आहे. हे बघा आता, आणि हे आपले कळमजाईचे मंदिर आहे. आणि आता आपण रानामध्ये चावेची भाजी वेचण्यासाठी जाणार आहे. आणि हे बघा, हे आपला मित्र आणि भाऊ आणि मम्मी. आता आम्ही भाजीला चाललो आहे. बघूया, आता खूप ऊन झालेलं आहे तरी आम्ही भाजीला चाललो आहे. मित्रांनो बघूया. मी म्हणलं त्याची करून जाऊ, तुम्ही ऐकत नाही. इथे खूप मोठे लेट नसतात, पण जंगलामध्ये गेल्यावर आपल्याला मोठे लेट सापडणार. बघूया, आता आपल्याला जंगलाच्या आत जायचं आहे. इथे वाट आहे, तिथून जायचंय. तुम्हाला आम्ही वाट दाखवणार आहे. खूप अशी अवघड वाट आहे, पण आम्ही तिथून जाऊ शकतो कारण की आम्ही रानटी आहोत. बघू शकता आता चाळीस देठ आता दिसलेला आहे. बघूया आता बघूया आता हे चाळीस देठ कसं असतं ते तुम्हाला दाखवत आहे आपली मम्मी. हे बघा, हे असा चाळीस देठ असतो. आणि या देठाला 3 पाने असतात. 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8 जेवढा मोठा तेवढी पान. आता आपण वाट्याने इथं वर घुसणार आहोत. इथून जांभळं पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आमच्या इकडं रानामध्ये जंगलात जांभळं असतात, ते तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. हे वाट्याने मी पळत जाऊ शकतो. तू काय बोल नको रे. मी चाललो चल. हे पहा मित्रांनो, आता आपण वनामधून चाललेलो आहे. कोण हा हवाले. हे पहा मित्रांनो, आपल्या पुढे कोणतरी चालले आहे. त्यांनी चाळीस देठा खुडलेला आहे. नाही, मंगाशी खुडलंय वाटतं. कधीच खुडलेले. अरे आपणच काल खुडले. हे पहा मित्रांनो, आता इथे आपण जांभळीपाशी आलेलो आहे. हे बघा, असे जांभळ असतात. बघा, अशी जांभळं असतात मित्रांनो. मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवतो. खूप छान लागते चव. अशी खायची. हे बघा, आता आपला मित्र आणि भाऊ खूप लांब राहिलेला आहे. आपण आता मी इकडे पुढे जाणार आहे. इकडे खूप घन असं जंगल आहे. बघू शकता. आता आपण तर चाळीची भाजी सापडण्यासाठी आपल्याला ना खूप फिरावं लागणार आहे मित्रांनो. ते पहा, इथं इकडं आण बरं आवड. हे बघा मित्रांनो, इथं रानामध्ये आपल्याला आवळ सुद्धा भेटलेला आहे. हे बघा, हे आपल्या भावाला सुद्धा 2 आवळे भेटलेले आहेत. दर का मला नाही आवडत. हे बघा आवळ. हे बघा, हे 2 आपले भाऊ आणि मित्र खात आहे आवळा. हे बघा, आपल्या भावाला इथं 40 देठ भेटलेला आहे. खूप बारीक असं देठ आहे, पण आले 1 देठ भेटला आहे. हे बघ, इथे देठ आहे, मोठं देठ आहे.
आपली मम्मी माझी मम्मी कुठे थांबली रे? इथं बघा आता आपल्याला खूप अशी भाजी आता इथं आपल्याला भेटणार आहे मित्रांनो. बघूया आता जराशी मित्रांनो. आता आपण अडचणीमध्ये जाणार आहे त्यामुळे जराशी आता आपल्याला सावधगिरीने पायाकडे बघत बघत जावे लागणार आहे. कारण की इकडे रानामध्ये खूप असे विषारी साप असे असतात. बघूया आता इथे आपल्याला जाळीमध्ये एखादरी देठ भेटतो की नाही. इथं जाळीमध्ये तर एक सुद्धा देठ नाही आहे. एक देठ भेटलेला आहे. बघूया आपल्या मित्राला एक देठ भेटलेला आहे प्रचंड मोठा असा. बघा तो आता देठ इथं दाखवत आहे. हे बघा त्यानं देठ काढलेलं आहे. हे बघा त्याला आता मात्र देठ भेटलेला आहे. चला आता आपण जाऊया. आपला भाऊ हे बघा कसं रानामध्ये घुसतोय. त्याला कशाची भीती नाही. तो असा बिन घाबरणारा मुलगा आहे. हे पहा आपल्याला आता पहिलाच देठ भेटलेला आहे मित्रांनो. देठ असा फांदीला गुंडळत जातो त्यामुळे काय समजत नाही. हे पहा पहिलाच देठ भेटलेला आहे मित्रांनो. हे बघा चला आता वरती जाऊया आपण. हे पहा आपल्याला आणखीन एक मोठा असा देठ दिसलेला आहे. हे पहा देठ असा देठ दिसलेला आहे मोठा असा. हे बघा हे बघा आपला भाऊ आता देठ कुठत आहे. हे पहा आता इथे झाड आहे ते करवंद. हे बघा मंडळी इथं माझ्या भावाला देखील इथे एक देठ सापडलेला आहे. हे पहा आता आपल्याला इथे खूप अडचणातून वरती जावं लागणार आहे पण आपण वाटेकून जाऊ. चला या ते वाटेकून जाऊया आपण. सो आता आम्ही अडचणीमध्ये जाणार आहे त्यासाठी आता सध्या व्हिडिओ बंद करणार आहे. सध्या आता आम्हाला हा व्हिडिओ बंद करायला लागणार आहे. आम्ही तुम्हाला पार्ट 2 मध्ये सगळं दाखवू शकतो. आम्ही तुम्हाला पार्ट 2 दाखवणार आहोत. बघूया आता. बाय बाय. एक बाय बाय कर. बाय.